वंदनीय राजसाहेब ठाकरेंचा राजसाहेब आगे बढ़ो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजसाहेबांचं आगमन झालेलं आहे। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराजाधिराज योगीराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की। मी आदरणीय राजसाहेबांना विनंती करतो की कृपया आपण शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा। आज उगवलाय सूर्य नवलाईचा चंद्राचा इंद्रशोभा पुत्र जिजाऊचा दश दिशात घुमुदे एकच जय जयकार जिजाऊ कोटी शिवाने घेतला सेवता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांचा सत्कार विभागाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, नितीनजी साळवे, सत्यम खंडाळे, समाधान दातीर, प्रकाश निगळ, नितीन पगार, अविनाश पाटील, किरण कांबळे, किशोर वडजे, सुरेंद्र सोनार, विक्रम कदम, योगेश दाभाडे, मिलिंद गोसावी, संदेश जगताप। यानंतर साहेबांचा नाशिक ग्रामीण जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार होतोय। सुरेश गिगे, संदीप किरवे, श्याम गोहाड, मुलचंद भगत, मनोज ढिकले, अमोल उगले, गोकुळ जाधव, शशीदादा पाटील, कौशल बाबू पाटील आणि स्वप्नील गुगे। शिक्षण संस्था व नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हा पदाधिकारी। कागद कुठे माझा? कोणीतरी सांगतं म्हणून आपण असे वागतो आणि जातीभेद करून आपण आपल्याला संपवतो। लढले हिंदू मुस्लिम बौद्ध बहुजन एकमेकात, लढले हिंदू मुस्लिम बौद्ध बहुजन एकमेकात। कधी बघितलेत का लढताना तुम्ही विद्वान? ज्यांनी फक्त लढ आपल्याला म्हणावं म्हणूनच हे कुठेतरी थांबवायलाच हवं। आपल्यातल्या पैगंबरांना, आपल्यातल्या छत्रपतींना आणि आपल्यातल्या आंबेडकरांना आता आपण जागवायलाच हवं। आदरणीय राजसाहेब ठाकरे या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतायत। राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजसाहेब आगे बढ़ो। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपला आवाज थांबला की मग मी बोलायला सुरुवात करेन। महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे। शेवटचे 2-3 दिवस या निवडणुकीला आता राहिले आहेत। मला पण खरं तर कंटाळा आलाय आता। ते काय एरवी कधीतरी एखादं भाषण असतं त्यावेळेला बोलायला मजा येते, पण ते रोज आपलं वारंवार हे तुझा झेंडा थांबव रे खाली बंद कर, तो आडवा ठेव तुमच्या मांडीवरती, आडवा मांडीवर ठेव तुमच्या।
पण इथे आल्यानंतर तुमचं दर्शन झालं की मग एक अंगामध्ये स्पिरिट येतं. नाशिक, पुणे, ठाणे, महाराष्ट्रातल्या काही भाग, असं खास करून नाशिकमध्ये असा जिवंत वर्ग असतो, जिवंत क्राऊड असतो. असा आता मला कळलं तुम्ही जिवंत आहात, आता शांत राहा. आज वैजापूरची सभा आटपून मी नाशिकमध्ये आलो. खरं तर मी सहसा निवडणुकीच्या काळामध्ये मी हेलिकॉप्टर आणि या सगळ्या गोष्टी वापरायचं मी टाळतो. आणि टाळण्यामागचं कारण एवढंच असतं, बाकी काही नसतं. कधी कधी अगदीच इमर्जन्सी असते त्यामुळे जावं लागतं. पण टाळण्यामागचं कारण असं असतं की ते हेलिकॉप्टरने उतरलं ना की समजतच नाही कुठे उतरलोय. गाडीने प्रवास चांगला असतो, गाडीने एक आपल्याला अंदाज असतो, आपण ज्याला पाहत असतो त्याला एक वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला माहितीही मिळत असते. पण त्या हेलिकॉप्टरमधनं फिरताना आज मी ज्याला वैजापूरला जात होतो तो विशाल बाहू पसरलेला आपला जो सह्याद्री आहे तो पाहताना खरंच ऊर भरून येतं. की महाराष्ट्राला काय मिळालंय, आमचा सह्याद्री आम्हाला काय सांगतोय. की जसा मी ताट कड्याने आज इथे उभा आहे तसाच महाराष्ट्र माझा ताटकड्याने उभा असलेला मला बघायचा आहे. पण तो मला महाराष्ट्र आज दिसत नाही. ज्या महाराष्ट्राने या संपूर्ण भूमीवरती राज्य केलं, अटकेपार झेंडे फडकवले, तो आज आमचा महाराष्ट्र हातबल हातावरती हात ठेवून थंड बसलाय. ती सगळी सळसळती मनगट कुठे लपली आहेत, कुठे गेली आहेत. मला असं वाटतं की त्या सह्याद्रीला हा प्रश्न नक्की पडला असेल. जे पक्ष येत आहेत, अगोदरची सरकारे येत आहेत, वेडीवाकडी वागतायत, तुम्ही थंड. ती सरकार बदलून नवीन सरकार येत आहेत, ती वेडीवाकडी वागतायत, आम्ही थंड. आताच मला हे HALचे मला लोक सगळे भेटायला आले. हा काय HALचा काही विषय आजचा नाहीये. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, जिथे आमची विमानं बनतात, एअरफोर्सची विमानं बनतात, ते एअरफोर्सची विमानं बनवणारे जे आमचे कामगार फक्त महाराष्ट्रात नाही देशभर आहेत. देशाचं संरक्षण करणारी विमानं जिथे बनवली जातात तिथला आमचा कामगार रडतोय का? पगार मिळत नाहीयेत. ही HAL आता कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या घशात घालणं चाललंय. ते रफाल सारखी विमानं इथे आज आता आणली जात आहेत आणि त्याची कॉन्ट्रॅक्ट्स ही रिलायन्स सारख्या अनिल अंबानी सारख्या एका ग्रुपला दिली जात आहेत आणि आमचा कामगार देशोधडीला. त्याच्यानंतर पण आम्ही काय, आम्ही थंड. आम्हाला रागच येत नाही. आता
संवेदना शून्य झालो आम्ही. या गोष्टींसाठी मला निवडणुका नाही लढवायच्या. तुम्ही जर जिवंत असाल तर त्या निवडणुका लढवण्याला काहीतरी अर्थ आहे. उमेदवार उभे करण्याला काहीतरी अर्थ आहे. ते उमेदवार आतमध्ये जाऊन जेव्हा तुमचा राग व्यक्त करतील ना, तो राग व्यक्त झाल्यावरती त्याला काहीतरी अर्थ आहे. तर या भाषणाला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर नुसताच तुमच्यासमोर येऊन नुसती आपली भाषणं करणं. म्हणून मगाशी म्हटलं ना मला त्या गोष्टींचा का कंटाळा येतो ते. मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आणि इतर लोकांना पण मी सांगेन. आज सकाळी मी येत असताना काही ठिकाणी माझी स्वागत होत होती. आमचं दातेर त्याच्या मतदारसंघाबद्दल मी येत होतो. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. ही स्वागत बिगत मला मान्य आहेत, पण लोकांना त्रास देऊन, रहदारी थांबवून, लोकांना अडथळा निर्माण करून याच्या पुढे स्वागत करायची नाहीत. आपला कोणाचा राजकारणाशी काही संबंध नाही आहोत. आपण एक नागरिक आहोत आणि नागरिक म्हणून जर समजा त्या ट्रॅफिकमध्ये जर अडकलो असतो तर आपण त्या समोरच्या माणसाला काय शिव्या दिल्या असत्या? त्या शिव्या मी खाऊ कशासाठी? अरे काय आवश्यकता आहे, काय गरज आहे? म्हणून माझी फक्त तुम्हालाच नाही, माझी विनंती, माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना माझी विनंती आहे की असले प्रकार कधी करू नका. मी जिकडे येऊन थांबतो तिकडे तुम्हाला काय येऊन स्वागत करायची ती करा. आणि महिन्या ते महिन्या मध्ये मध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळेला स्वागत केलं पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. तर त्याच्यामुळे ही गोष्ट जरा आपण प्रामुख्याने लक्षात ठेवावी माझी सर्वांना विनंती आहे. आज निवडणुका आहेत. निवडणुकांमध्ये अनेक विषय आहेत. शिवसेना, भारतीय जनता पक्ष ताटवाट्या घेऊन फिरतायत. आम्ही काय तर म्हणे 10 रुपयामध्ये तुम्हाला जेवण देणार. ते म्हणते नाही आम्ही 5 रुपयात. जणू काय महाराष्ट्र भिकेलाच लागलाय. काय चाललंय? आठवतंय का ते भाषण? कारण भाषण आठवण्यासारखं नव्हतं. त्याची मधली एक क्लिप फक्त फिरत होती, त्याच्यामुळे ती सगळ्यांना माहिती आहे. आज यापुढे महाराष्ट्रावरती आपण एक हाती भगवा फडकवायचा. भाजप बरोबरचे आजपर्यंतची इतकी वर्ष आमची सडली. मोठा अभिमान, मोठा स्वाभिमान. नाशिकमध्ये एक सीट दिली नाही. मग इथे त्या पक्षाचे काम करत असलेल्या लोकांनी काय करायचं? पुण्यासारख्या शहरामध्ये एक सीट दिली नाही. चाललेत आपल्या घरंगळत. मला कळत नाही माणसं आहेत का गोट्या? आणि या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी काय कामं केली ही बाजूला. 5 वर्षामध्ये काय काय केलं या महाराष्ट्रामध्ये हे सांगत नाहीयेत. भलत्याच गोष्टींवरती तुमचं लक्ष डायव्हर्ट करायचं, दुसरीकडे वळवायचं. आणि त्यांनाही माहिती आहे
ही लोकच तशी आहेत. हे आम्हाला 5 वर्षात काय केलं हे कधी आम्हाला विचारणार नाहीत. भावनेच्या आधारे ही पण कुठेतरी जातील. आता ते भारतीय जनता पक्षाचे अमित शहा येत आहेत आणि सांगतात की मी बोललो ना त्याशी 370 कलम आम्ही रद्द केलं काश्मीरमधलं, अभिनंदन. पण त्याचा महाराष्ट्राच्या आत्ताच्या निवडणुकीतले किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नाशी काय संबंध? काश्मीरमध्ये काय करताय ते सांगा. 370 कलम काढून टाकल्यानंतर किती काश्मीरी पंडित परत काश्मीरला गेले त्याचा आकडा द्या. आणि चांगलं आहे काश्मीर, जसं काश्मीर हे आपलंच आहे, आपलंच होतं. 370 कलम काढून टाकलं याबद्दल अभिनंदन तुमचं. काश्मीर सुधारवा ना. महाराष्ट्राची इथे वाट लागली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती कोण बोलणार आहे? महाराष्ट्राची सगळी शहरं बकाल होत चालली आहेत, त्याच्याबद्दल कोण बोलणार आहे? त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार होत नाही. महाराष्ट्रातले उद्योगधंदे बंद होत आहेत, देशातलेच होत आहेत. नुसते महाराष्ट्रातले काय घेऊन बसलोय आपण? आज नाशिक मधली आज सगळ्यात मोठ्या त्या बॉश आणि तुमची महिंद्रा यासारख्या एवढ्या मोठ्या कंपन्या आता कामगार कपात करायला लागले. देशामधले अनेक विविध कारखाने बंद होत आहेत. केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे जवळपास महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये किती लाख उद्योग बंद झाले? 5 लाख. 5 लाख उद्योग फक्त महाराष्ट्रातले बंद झाले गेल्या 5 वर्षात. मी नाही सांगत आहे, केंद्र सरकार सांगतंय. त्या मला असं वाटतं अर्थमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं याच्यावरचं. 5 लाख कारखाने बंद झाले महाराष्ट्रातले, उद्योग बंद झाले, कारखाने नाही उद्योग. 5 लाख उद्योग बंद झाले. किती माणसांची नोकऱ्या गेल्या असतील फक्त महाराष्ट्रामध्ये? त्याच्यावर कोण बोलणार? आज माझ्यासमोर तुमच्या रूपाने आज अनेक तरुण बसलेत, अनेक तरुणी बसले आहेत. अनेकांचं आत्ता शिक्षण झालं असेल, नोकरीची त्यांना आज गरज असेल. असलेल्या नोकऱ्या जर जात आहेत, तुम्हाला नोकऱ्या कोण देणार आहे? उद्योगधंद्यामध्ये वाट लावून टाकली सगळी. मी तुम्हाला आठवत असेल, मी ते जेव्हा नोटबंदी झाली, ती नोटबंदी झाल्यावरती पुढच्या पहिल्या 10 दिवसात माझं भाषण आहे. आणि त्या 10 दिवसातल्या म्हणजे त्या पहिल्या भाषणाला मी असं म्हटलं होतं की हा जर निर्णय चुकला नरेंद्र मोदींचा, देश खड्ड्यात गेला म्हणून समजा. काय काय घडेल, काय काय होईल हे देखील मी त्या पहिल्या 10 दिवसातल्या माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं. या देशातले उद्योगधंदे बंद होतील. या देशातल्या उद्योगधंदे बंद झाल्यावरती लाखो मुलांच्या नोकऱ्या जातील, लोकांच्या नोकऱ्या जातील. नोटा बंद केल्यावरती अनेक लोक रांगेमध्ये उभे राहिले, त्यातल्या अनेक लोकांनी त्यांचे प्राण गमावले. नरेंद्र मोदी आमच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं होतं? मला फक्त 50 दिवस द्या, 50 दिवसामध्ये मी अख्खा देश परत व्यवस्थित तुम्हाला नीट करून दाखवतो. 50 दिवस? किती वर्ष झाली आता? दिवसेंदिवस देश खाली कोसळतोय. काल परवाकडे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं ते काय बॅनर्जी, अभिजित बॅनर्जी त्यांनी सांगितलं की भारताची आत्ताची आर्थिक स्थिती चांगली नाही. पुढल्या वर्षी अजून खालावेल. हे कशामुळे होतं? कोणाला तरी लहर येते, कोणाला तरी काहीतरी गोष्ट वाटते आणि त्याच्यातनं हे असले निर्णय घेतले जातात. तुमचं काय? आज महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह बँका बंद पडत चालल्या आहेत.
त्या मुंबईमध्ये आज तिथे ती पंजाब महाराष्ट्र बँक, तिला टाळं लागलं. त्याचे जे ठेवेकरी होते ते धाय मोकलून रडतायत. पैसे काढता येत नाहीयेत. कोणाचा नवरा हॉस्पिटलमध्ये आहे, कोणाचं लग्न ठरलंय, कोणाचं अजून काय. बँकेमधले स्वतःचे पैसे, हक्काचे पैसे बँकेत ठेवलेले. बँक काय म्हणते एके दिवशी, बुडालो. आणि स्वतःच्या हक्काचे पैसे काढता येत नाहीयेत. आत्ता गेल्या 2-3 दिवसामध्ये 3 माणसं गेली, ठेवीदार गेले, हार्ट अटॅकने गेले. आपण ज्यावेळेला भोवताली बघतो आपल्याला काय चाललंय एकदा कळतंय की नाही. या नाशिक शहराचं क्या, मी मागच्या वेळेला लोकसभेच्या वेळेला पण बोललो होतो मी की इतकं काम झाल्यानंतर, इतकं काम केल्यानंतर, आपण जे 5 वर्षामध्ये जे काम केलंय, अनेक लोकांच्या हातामध्ये 25-25, 30-30 वर्ष सत्ता महानगरपालिकांच्या होत्या आहेत. त्या 30-30 वर्षात जे काम होऊ शकलं नाही ते नाशिकमध्ये मी 5 वर्षात करून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो पराभव होता, पराभव आणि विजय हे येत असतात. यश अपयश हे येत असतं, मला मान्य, पण तो माझ्या जिव्हारी लागला. कारण या शहरात मी मनापासून काम केलं. माझे जे सगळे सहकारी होते त्या सहकाऱ्यांनी मनापासून काम केलं. जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं, ते मी तुम्हाला दाखवलं पण. आणि दाखवल्यानंतर, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो, पराभव. मग हवंय काय तुम्हाला नक्की? निवडणुकीच्या अगोदर सांगायचं आम्ही हे काम करू, आणि काम केल्यानंतर जर समजा पराभव येणार असेल तर काम मोजतंय कोण? कोण तुमच्यासाठी काम करेल? जर त्या केलेल्या कामाला जर काही अर्थच नसेल, त्याने जर समजा तुम्हाला समाधान मिळणार नसेल, आणि त्याच्यानंतर आता जो काही कारभार चालू आहे तो संपूर्णपणे नाशिक शहर ओरबाडण्याचा जो प्रकार सुरू आहे तो मान्य आहे का तुम्हाला? आज आत्ताच मला मला डॉक्टरांनी सांगितलं का कोणीतरी मला यांनी की इथला कुठेतरी नाशिकमधला रस्ता स्मार्ट रोड म्हणून खोदून ठेवलाय. दोन वर्ष झाली. तिथले व्यापारी बोंब मारतायत, ते सगळे रस्त्यावरती येत आहेत, त्यांची दिवाळीची वाट. लोक जाऊ शकत नाहीत, आणि जे बसलेत ते बेफिकीर, त्याला फिकीरच नाही. रडा मरा काय वाटेल ते करा. मला खरंच वाटतं मला की ज्या वेळेला जे नाशिकमध्ये आपण काम केलं हे करायला पाहिजे होतं का नव्हतं? की तुम्हाला हीच कामं आवडतात? अशाच प्रकारची जर लोक तुम्हाला आवडत असतील, कशाला पाहिजेत प्रचार आणि कशाला पाहिजेत या सगळ्या गोष्टी? पण या गोष्टी कितीही जरी झाल्या, नाशिककरांनी कितीही जरी त्या निवडणुकीमध्ये मला आमच्या लोकांना बाजूला सारलं, तरी माझं नाशिकवरचं प्रेम काही कमी झालेलं नाही. पुन्हा संधी मिळाली तर याहून उत्तम काम करून दाखवीन. कारण शहरं चांगली करणं, माझा महाराष्ट्र चांगलं करणं ही माझी आवड आहे. मी ज्यावेळेला पक्ष स्थापन केला त्या पक्ष स्थापनेच्याच वेळेला मी सांगितलं होतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र चांगला उत्तम माझ्या हातून घडावा, एवढीच माझी फक्त इच्छा आहे.
जे मी परदेशामध्ये पाहतो, जे परदेशामध्ये घडतं, जे परदेशामध्ये जे गोष्टी होऊ शकतात त्या माझ्या महाराष्ट्रात का नाही होऊ शकत, का नाही घडू शकत? काम झाल्यानंतर जेव्हा रस्ते जेव्हा सगळे चांगले झाले त्याच्यानंतर सगळीकडचे सगळ्या शहरांमधले रस्त्यांवरचे खड्डे दाखवले जात होते. आमच्या नाशिकमधले नव्हते दाखवले जात, कारण खड्डेच नव्हते. तुमच्यावरती बोजा नको, या शहरावरची ओझं नको म्हणून मी बाहेरच्या लोकांना आणले, त्यांना पैसे घालायला लावले या शहरामध्ये. त्यांनी स्वखुशीने ह्या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी उभ्या केल्या. गेले का देशातल्या कुठच्या तरी आजपर्यंत शहरामध्ये रतन टाटा असतील, नाही तर रिलायन्स असेल, नाही तर महिंद्रा असतील, नाही तर अजून कोणी असतील, जगाच्या कुठच्या आपल्या देशाच्या कुठच्याही शहरात गेले का आजपर्यंत? कारण हे माझं पॅशन आहे, ही माझी आवड आहे. महाराष्ट्रात देखील कोणत्या गोष्टी कशा व्हायला पाहिजेत, किती सुंदर व्हायला पाहिजेत, कशा प्रकारे व्हायला पाहिजेत, त्याच्या माझ्या काही कल्पना आहेत. जसं ते काँग्रेसच्या काळामध्ये एक टोम आलंय, मग काँग्रेसचे लोक गेले आणि मग ते तुमचे भाजपचे लोक आले, त्यांनी पण ते सुरू केलं. अरबी समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभारणार. काय झालं? ती फुलं कुठे वाहिलीत? मी ते इतकी वर्ष काँग्रेसच्या काळापासून मी तेव्हापासून सांगतोय, विनाकारण तुम्ही पुतळ्यांवरती पैसे खर्च करू नका. आमच्या शिवछत्रपतींची खरी स्मारक जर करायची असतील तर महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत ते उत्तम पूर्वीच्या पद्धतीने उभे करा. आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना कळू देत आमचा राजा काय होता तो. नुसत्या घोषणा झालं झालं. नुसत्या घोषणा म्हणजे तुमच्या नाहीत, सरकारच्या त्याने ठोकायला आणि मी बोंबलायला एकच गाठ पडली. बस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे आमच्या दादरला तिथे इंदू मिल कधीपासून सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही भव्य स्मारक उभारणार. त्याचीही कल्पना मी सरकारला दिली की जगामधलं सगळ्यात मोठं लायब्ररी, वाचनालय जे असं इतकं मोठं की जगातली लोक तिथे अभ्यास करण्यासाठी आली पाहिजेत, ती ज्यावेळेला तिथे येतील इतकी मोठी ज्यावेळेला लायब्ररी आपण तिकडे उभी करू बाबासाहेबांच्या नावाने, ती खरी श्रद्धांजली असेल बाबासाहेबांना. कारण त्यांनी असं सांगितलं होतं, वाचा. त्यांनी वाचा आणि लढा म्हणून सांगितलं होतं. आमच्या बाबासाहेबांचं जर स्मारक अशा प्रकारे होणार नसेल, नुसते पुतळे उभे करून काय करायचंय मला जरा सांगा. त्या पुतळ्याने होतं काय? महाराष्ट्रामधल्या आज अनेक ठिकाणी, मला त्या पुण्यामध्ये त्या जिथे महाराजांचा आपला लाल महाल, त्या लाल महालाच्या इकडे एक तो जो रस्ता आहे, त्या रस्त्याचं नाव काय असेल? रस्ता आहे साधा, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग. अहो, महाराष्ट्राची ओळखच या माणसामुळे आहे. तुम्ही काय रस्त्याला कसली नावं देताय त्या माणसाची? विमानतळाला देणं मी समजू शकतो, मुख्य रेल्वे स्टेशनला देणं मी समजू शकतो, कारण तिकडे येणारे बाहेरचे सगळे इतर जे प्रवासी असतात, परदेशातनं येतात,
त्यावेळेला माननीय बाळासाहेबांची इच्छा होती की मुंबईमधल्या एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायचं. ज्याला ते नाव दिलं गेलं आणि एके दिवशी मी कुठून तरी विमानाने येत होतो आणि विमानाने तिथे उतरल्यावरती, त्या विमानतळावरती उतरल्यावरती ज्या वेळेला ती एअर होस्टेस विमान उतरल्यानंतर ती जेव्हा म्हणाली छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुमचं स्वागत आहे, रोमांच उभे राहिले माझे. आज आम्ही आमच्या लोकांना उभे करू शकत नाही आहोत. आज आमचे उद्योग उभे करू शकत नाही आहोत. माणसं उभी करता येत नाही, उद्योग उभे करता येत नाही, शेतकऱ्यांना उभं करता येत नाही. आज आमचा शेतकरी 14,000 लोक गेल्या 5 वर्षामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कसला आकडा आहे हा? मी आत्ताच वैजापूरला म्हटलं की हे आत्महत्या कसल्या आत्महत्या करताय? आम्हाला काही उरलंच नाही, मनच उरलेलं नाही आमचं. माणसं मेली गेली. आमच्या दरवाज्यावरती टकटकण्याने होते, मग ठीक आहे, बाजूचा मेला ना मेला, आम्हाला काही वाटेनासच झाले. आता मी तिथे म्हटलं मरायचंच आहे ना, आत्महत्या करायची. ज्याच्यामुळे मरताय ना त्याला मारून तर मरा. आत्महत्या करणं, आपला जीव घालवणं साधी सरळ सोपी गोष्ट आहे का हो? मला जरा सांगा. माझा नाही विश्वास त्या पुनर्जन्मावरती. आहे तो हा जन्म, आणि ह्या जन्मामध्ये त्या दिवशी तो 32 वर्षाचा कोवळा मुलगा, एक 32 वर्षाचा, भारतीय जनता पक्षाचा टी शर्ट घातला, येणार तर आपलंच सरकार असा प्रकारचा टी शर्ट घातला आणि आत्महत्या केली त्या पोराने. शेतकरी मरतायत, कामगार मरतायत, तरुण शिकतायत, नोकऱ्या नाही आहेत. आणि आम्ही फक्त निवडणुकीची धमाल करतोय. आणि तुम्हाला जर असलीच लोक हवी असतील, या अंगावर. मला नाही ह्यांच्यासारखं राजकारण करता येत. एक तर बाप दाखवतात तर श्राद्ध घाल. आणि घडू शकत नाही अशी जगामध्ये मी तुम्हाला सांगू का, मला अजून तरी वाटतं पुढे होईल, पण मला माहिती नाही. पण या क्षणाला तरी पुरुष गरोदर राहू शकत नाही, या व्यतिरिक्त या जगात कुठचीही गोष्ट होऊ शकते. काही जण वाटतात आजही. तुम्हाला कोण दिसला मला माहित नाही. जो तुम्हाला जो काही दिसला असेल त्याच्यात आनंद घ्या. पण आता मी एवढी नावं नाही घेऊ शकत. आता ऐका, जॅकेट तरबूज कोण?
नाही, मला काय तुमचं ऐकू येत नाही. राहू दे, तुम्हाला कळलं ना. मी आज जो या निवडणुकीच्या निमित्तानं जो फिरतोय, मी गेले अनेक महिने मी याचा विचार करत होतो की निवडणुकीला सामोरं जायचं असेल, सत्तेच्या मागे तर अनेक डोंगळे जातात त्या गुळाच्या मागे. परंतु मी विचार केला की हा तुमचा राग, तुमच्या मनामध्ये या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही ज्या रोज वाचताय, रोज अनुभवताय, रोज भोगताय, या व्यथा सरकारसमोर मांडायच्या कशा? आजपर्यंत रस्त्यावरती ह्या गोष्टी मांडल्या. मी माझ्या 2-3 सभांमध्ये मी सांगितलं, मला अनेक वेळाला पत्रकार विचारतात. खरं तर आता पत्रकारांनी मला प्रश्न पण विचारू नयेत. ह्यांचा नाहीच तो दोष, हे आपलेच आहेत. ज्या दिवशी हे सरकारला प्रश्न विचारले जातील त्या दिवशी मी ह्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सुरुवात करीन. हेही बगल द्यायला सुरुवात केली आता यांनी. मला विचारतायत की राज ठाकरे, तुम्ही तुमची आंदोलनं अर्धवट सोडली. एक आंदोलन दाखवायचं राज ठाकरेंनी अर्धवट सोडलेलं. एक आंदोलन, टोल नाक्याचं आंदोलन घेतलं. 78 टोल नाके महाराष्ट्रातले बंद केले. भाजप शिवसेनेचं सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. अजून टोल चालू आहेत त्यांचे बाकीचे. पण आपल्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी या रस्त्यावरती उतरून 78 टोल नाके बंद केले. 78 अर्धवट सोडलं. रस्त्यावर उतरून आमचीच जर जबाबदारी आहे, मग हातात एकदा सत्ता तर द्या. रस्त्यावरती उतरून ही आंदोलनं केल्यावरती जर ह्याचे परिणाम हे मिळणार असतील तर सत्ता हातात आल्यावरती तर परिणाम दिसतीलच तुम्हाला. आणि ते परिणाम तुम्हाला एकदा नाशिक शहरामध्ये दाखवलेले आहेत. काम कसं असतं ते आपलं. हे जे आज तुम्ही मोबाईल फोन जे वापरताय ना, त्या मोबाईल फोनवरती तुम्हाला जेव्हा मराठीत एखादी गोष्ट ऐकू येते ना, ती बाई जेव्हा सांगते ना की समोरचा फोन बिझी आहे, व्यस्त आहे किंवा काय, हे जे मराठीत आहे ना, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्याने झालेली गोष्ट आहे ती. पहिल्यांदा फक्त हिंदी आणि मराठी होतं. त्या सगळ्या कंपन्यांना मी सांगितलं महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे, तिचं स्थान पहिलं पाहिजे. ती भाषा तिथे मोबाईलवरती ऐकू आली पाहिजे. जगामधनं कोणीही फोन केला तरी त्याच्या पहिली कानावरती मराठी भाषा गेली पाहिजे, नंतर बाकीच्या भाषा. हे खरं तर कोणी करायला पाहिजे होतं. हे खरं तर सरकारचं काम होतं. पण केलं कोणी? आपण केलं. त्या रेल्वेच्या आंदोलनानंतर आज महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना अनेक ठिकाणी हजारो मुलांना आज रेल्वेमध्ये जॉब्स मिळाले, मुलींना जॉब्स मिळाले, त्या आंदोलनानंतर मिळाले. तोपर्यंत परीक्षा इथे होत नव्हत्या. ज्या होत होत्या त्या हिंदीमध्ये होत होत्या. आपल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागला की ज्या राज्यामध्ये ती असेल त्याच्यानंतर त्या राज्यातल्या राजभाषेमध्ये त्याची परीक्षा दिली जाईल. तोपर्यंत का होत नव्हतं या गोष्टी? बाकीचे लोक कुठे होते? बाकीचे पक्ष कुठे होते? जो काम करतोय त्याला बाजूला ठेवताय तुम्ही, आणि जे काहीच करत नाही त्यांच्या हातामध्ये भरभरून सत्ता देत आहे. आजपर्यंत दिली ती दिली. मी आज तुमच्याकडे काही जे मागायला आलोय ते या सरकारांवरती अंकुश ठेवण्याचं काम, जबाबदारी मागायला आलोय. आज या महाराष्ट्राला खरी गरज जी आहे ती एका प्रबळ, समर्थ, कोणाही समोर घरंगळत न जाणारा आणि कुठेही सेटलमेंट न करणाऱ्या अशा एका विरोधी पक्षाची गरज आहे. आणि ती भूमिका मला ह्याच्यापुढे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठेवायची आहे. त्याच्यासाठी म्हणून मी आज तुमच्यासमोर इथे आलोय. त्याच्यासाठी म्हणून मी महाराष्ट्रातल्या आज अनेक मतदारसंघामध्ये जातोय. या टेलिव्हिजन सगळ्या माध्यमांचा देखील मी आभार मानणार आहे की अनेक माझी भाषणं ते लाईव्ह आज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवत आहेत. मला पोहोचता येत नाहीये, परंतु तुमच्या मार्फत ते जी काही भाषणं पोहोचतायत, जो काही विचार पोहोचतोय, त्याबद्दल मी तुमची सर्वांतर्फे मी तुमचे आभार मानतो.
आणि म्हणून हे महाराष्ट्रामध्ये जे मी माझे शिलेदार जे उभे केलेले आहेत ना, ते त्याच गोष्टींसाठी उभे केलेले आहेत. जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळेला तर मी येईनच, परंतु आज जी विधानसभेची निवडणूक आहे, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक समर्थ सक्षम असा विरोधी पक्ष आज तिथे विधानसभेमध्ये बसणं गरजेचं आहे. खरं तर केंद्रामध्ये देखील बसणं गरजेचं आहे. एक समर्थ विरोधी पक्ष जर समजा तिथे बसला असेल तर सरकार देखील व्यवस्थित काम करतं. जर विरोधी पक्षच जर समजा तिथे नसेल आणि बहुमतामधलं जर सरकार असेल तर त्याला जी लहर येईल त्या लहरीप्रमाणे ते काम करायला लागतं. ते आज गेली 5 वर्ष आपण पाहिलं. पुढच्या वर्षात तुमच्या नशिबामध्ये ह्या गोष्टी येऊ नयेत याच्या काळजीसाठी म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून मी जे महाराष्ट्रामध्ये माझे जे सगळे उमेदवार जे उभे केलेले आहेत, आज इथे माझा नितीन, कुठे गेला नितीन भोसले, आमचा दिलीप दातीर, योगेश शेवरे, सिद्धांत मांडले, ये पुढे ये. राजेंद्र ठाकरे आणि टिकाराम बागुल, हे सगळे माझे जे शिलेदार आहेत हे सगळे तुमच्या समोर आणलेले आहेत. तुमच्या व्यथा, तुमच्या मनातला राग, तुमच्या पोटातली आग हे विधानसभेमध्ये उतरवण्यासाठी म्हणून. आणि हा पण होता ना शरद बोर्डे संगमनेर, ही सगळी तुमची जी काही आग आहे, राग आहे, तो व्यक्त करण्यासाठी म्हणून या माझ्या सर्व शिलेदारांना आपण सर्वांनी संधी द्यावी अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. येत्या 21 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या या सर्व शिलेदारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.